हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे अशा एका वॉटरफॉलवर जो अजूनही खूप लोकांना पूर्णपणे माहीत नाही। सर्वांना वाटतं की हा सप्तकुंड वॉटरफॉल आहे, पण आज मी तुम्हाला पुरावा दाखवणार आहे की चन्नाट वॉटरफॉल हा 7 नाही तर पूर्ण 9 स्टेपमध्ये बनला आहे। आणि त्याहून खास म्हणजे याच्यापासून थोड्या अंतरावर असलेला 10वा कुंड स्वतंत्र कुंड आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप भन्नाट असा व्हिडिओ होणार आहे। मित्रांनो, हे सुंदर ठिकाण आहे चन्नाट वॉटरफॉल। निसर्गाच्या कुशीत वसलेलं शांत, स्वच्छ आणि मनाला समाधान देणारं इथे येण्याचा प्रवासही तितकाच सुंदर आहे। दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं, थंड हवा आणि पक्ष्यांचा आवाज। फ्रेंड्स, वेलकम टू चंडा वाटरफॉल। एक बहुत ही खास जगह है। ये सिर्फ वाटरफॉल नहीं, एक बहुत ही पवित्र देवस्थान है। लेकिन दुख की बात है, लोग यहाँ कचरा करते हैं और नॉनवेज भी खाते हैं। आता आपण येतोय महत्त्वाच्या मुद्द्यावर। लोक याला सप्तकुंड म्हणतात, पण मित्रांनो हे चुकीचं आहे। हा वॉटरफॉल 9 नॅचरल स्टेपमध्ये बनला आहे। पहिला स्टेप, दुसरा स्टेप अशा प्रकारे एका मागोमाग एक 9 कुंड येथे निसर्गाने तयार केलेले आहेत। प्रत्येक कुंडाची पाण्याची खोली आणि सौंदर्य वेगवेगळं आहे। हे सगळं जाऊन पाहिल्यावरच याचं महत्त्व कळतं। इथल्या पाण्याची खरी खासियत म्हणजे क्रिस्टल ब्ल्यू वॉटर। पाणी इतकं स्वच्छ आहे की पाण्याच्या आतला दगड, तळ आपल्याला अगदी सहज दिसतो। असं स्वच्छ पाणी आजकाल फारच कमी ठिकाणी पाहायला मिळतं। आणखी एक खास गोष्ट म्हणजे इथलं पाणी खूपच थंड असतं। ज्यांनी आधी इथे भेट दिली आहे त्यांना हे नक्कीच माहीत असेल। या पाण्याचा थंडावा शरीराला झटक्यात फ्रेश करतो। मित्रांनो, या ठिकाणी आहे एक निसर्ग निर्मित भली मोठी गुहा। इथे उभं राहिल्यावर पाण्याचा आवाज, थंड हवा आणि दगडांची रचना खूपच वेगळा अनुभव देते। या ठिकाणी अजून एक आश्चर्य म्हणजे संध्यावेळेसारखीच एक सुंदर व्हॅली इथे पाहायला मिळते। हे व्हॅली पार केल्यानंतर आपण पोहोचतो 10व्या स्वतंत्र कुंडाजवळ। हा 10वा कुंड मुख्य वॉटरफॉलपासून वेगळा आहे आणि फारच कमी लोकांपर्यंत पोचला आहे। शांत वातावरण, निळसर पाणी आणि पूर्ण निसर्गाचा सहवास। हे ठिकाण मित्रांनो चन्नाट वॉटरफॉलच्याच ठिकाणी आहे, परंतु येथे पोहोचण्याचा रस्ता वेगळा आहे। हे वरून दिसणारं दृश्य तर खरंच स्वर्गासारखं आहे। खाली वाहणारं पाणी, हिरवळ आणि दूरवर पसरलेला निसर्ग। हा क्षण शब्दात सांगता येत नाही, तो अनुभवायलाच लागतो। मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना, पावसाळ्यात खूप काळजी घ्या। घसरत्या दगडावरून चालू नका व निसर्गाची स्वच्छता राखा। जे पण तुम्ही बॉटल्स, वेफर्सचे पॅकेट, त्याचे रेपर्स या ठिकाणी फेकून नका। जे तुम्ही घेऊन आलेला आहात तेच सर्व कचरा म्हणजे पाण्याचे बॉटल्स, पुन्हा एकदा सांगतो, पाण्याचे बॉटल्स, वेफरचे पॅकेट्स तुम्ही गावामध्ये आणून मंदिराच्या बाजूला असलेल्या डस्टबिनमध्ये टाकू शकता। ही जागा स्वच्छ ठेवणे हे आम्हा सर्वांचेच
कर्तव्य आहे. टाका कमी तुम्हाला. हा हे वर्षाचे 12 महिने पाणी आहे हे. हां कंटिन्यू सेम आणि दिसायला पण सेम. तो खराब पण नाही होणार, असं नाही की खराब होणार आहे तो पाणी. नट वॉटरफॉल व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत हे शेअर लोक करा. काय उद्योग करतात आपल्याला माहित नाही या गोष्टी. अशाच हाईड अँड प्लेस पाहण्यासाठी चॅनलवर नक्की या. इथे पण बघा असं पाणी क्लीन आहे इथे.